2019मध्ये जो कोविड हा महामारी या सगळ्या आपल्या जगामध्ये झाली, त्याचाच एक दुष्परिणाम हा कल्याण डोंबिवली महापालिकासुद्धा त्याचा एक बळी ठरली. आणि त्याच्यामुळे 2019-20 म्हणजे 11 नोव्हेंबर 2020ला या महापालिकेतल्या लोकप्रतिनिधींची मुदत संपली आणि मग त्याच्यानंतर निवडणुका झाल्या नव्हत्या, त्या 2026मध्ये झाल्या. असं असतं की ज्यावेळेला लोकप्रतिनिधी नसतात त्यावेळेला जो आयुक्त असतो तो प्रशासक म्हणून काम करतो. शासनाचे विविध अधिकारी प्रतिनियुक्त येऊन ते या महापालिकेचा गाडा जो हाकत होते. सगळेच अधिकारी वाईट आहे असं म्हणता येणार नाही, पण असं आहे की जो बाहेरला अधिकारी असतो त्याला या शहराबद्दल तेवढंसं प्रेम वाटत नाही. तो त्याच्या 3 वर्ष त्याची जी काही नोकरी असते, इकडची त्याची जबाबदारी असते ती पार पाडतो आणि निघून जातो. त्यामुळे शहरातल्या ज्या खालच्या लेवलच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर पूर्णपणे दुर्लक्ष या प्रशासनाचं निश्चितपणाने झालं. आत्ता लोकप्रतिनिधी निवडून आले. लोकप्रतिनिधी जे निवडून येतात ते तळागाळातल्या लोकांमधले कार्यकर्ते असतात. त्यांचा डे टू डे या इकडच्या नागरिकांशी संपर्क असतो. नागरिकांना म्हणजे जसे रस्ते, महामार्ग, रेल्वे याची जशी गरज असते तशी जीवनाशी निगडीत गटार, मीटर, वॉटर, ज्याला मूलभूत सुविधा म्हणतात, त्या गोष्टींची जास्तीत जास्त निकड भासते. आणि हे कोण करतं तर तिकडचा स्थानिक नगरसेवक करतो. शासन आणि प्रशासन हे रथाचे 2 चाकं आहेत. ज्यावेळेला ते दोन्ही अस्तित्वात असतात त्यावेळेला जी काही मूलभूत सुविधा असतील, विकास असेल, याचा जो समन्वयाबरोबर साधला जातो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी 7 वर्षानंतरची गॅप होती, या 7 वर्षानंतरच्या गॅपनंतर महापौर, उपमहापौर निवडून आले, 122 नगरसेवक निवडून आले. आता या शहराचा जो विकास आहे किंवा त्याच्यातली जी उणीवा राहिलेल्या आहेत या लवकरात लवकर दूर होऊन कल्याण डोंबिवलीतल्या नागरिकांचं, ज्याला आपण दैनंदिन विकास म्हणतो किंवा दैनंदिन रुटीन असतं, ते लवकरात लवकर मार्गाला लागेल असं मला वाटतं. वर्ष दीड वर्षापूर्वी या महापालिकेतल्या 7 वॉर्डांचं जे महापालिका स्वच्छता करायची त्याचं खाजगीकरण झालं. या खाजगीकरणामध्ये सुद्धा अनेक त्रुटी होत्या. मला असं वाटतं की लोकप्रतिनिधी आल्यानंतर या खाजगी ज्याला कंत्राट आहे त्याच्यावर सुद्धा अंकुश बसला आहे असं मला वाटतं, ज्याची दखल प्रशासनाने घेतली आणि खाजगी कंत्राटदारांनी पण घेतली. आणि मग जसं आपलं म्हणजे गेल्या 7 वर्षामध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ज्या काही गोष्टींची उणीव होती, खालच्या लेवलला जाऊन ज्या काही गोष्टी करायला पाहिजे या लोकप्रतिनिधींनी करायला सुरुवात केल्यानंतर त्याचा एक भाग म्हणून महापौरांनी, प्रशासनाने, मी उपमहापौर म्हणून आम्ही या डीप क्लिनिंग म्हणजे ज्याला आपण म्हणतो की शहरातल्या चाळवस्ती असेल किंवा झोपडपट्टी असेल, ज्या ठिकाणी त्याची आवश्यकता आहे अशा खालत्या लेवलला जाऊन तिथपासून स्वच्छता करावी, याच्यासाठी हा ड्राईव्ह आपण घेतला आहे. याचा नक्कीच परिणाम या शहराच्या आरोग्यावर होईल. चांगला परिणाम पुढच्या काळामध्ये दिसेल. मुख्य रोड स्वच्छता हे तर आपल्याला दिसत असतं, कारण ते सर्व लोक तिकडनं जात असतात. पण जे डीप क्लिनिंग आहे, एकदम छोटी गल्ली असेल, चाळवस्ती असेल, झोपडपट्टी असेल, तिथपासून तो कचरा निघाला पाहिजे, तरच हे शहर स्वच्छ होईल. म्हणून या डीप क्लिनिंगला खूप महत्त्व आहे. आणि मला असं वाटतं की एकदा करून चालणार नाही, ही वारंवार हे होण्याची गरज आहे. म्हणजे रोजच्या रोज स्वच्छता, 2-3 महिन्यांनी, 4 महिन्यांनी एकदा डीप क्लिनिंगचा ड्राईव्ह असं केलं तर या शहराच्या आरोग्यामध्ये, या शहराच्या दिसण्यामध्ये खूप मोठा फरक पडू शकतो. स्वच्छता ही महापालिकेची जबाबदारी आहे असं मला वाटतं. आज आपण जे खाजगीकरण केलं आहे महापालिकेमध्ये, कर्मचाऱ्यांची कमतरता, इतर सगळ्या गोष्टी, आणि म्हणून आपण ते खाजगीकरणाला दिलं. ज्या वेळेला महापालिका स्वच्छतेला एका दर्जावर नेऊन ठेवते, साहजिकच त्याच्यानंतर नागरिकांचंही कर्तव्य बनतं की आता माझी पण जबाबदारी झाली. म्हणजे केवळ अधिकार हा एक गोष्ट असते, अधिकाराबरोबर कर्तव्य या दोघांची जर सांगड घातली गेली तर या शहराचा विकास, स्वच्छता ही खूप जास्त गतीने होईल. नाहीतर एका बाजूने खूप चांगल्या स्वच्छतेसाठी आम्ही प्रयत्न करू आणि दुसऱ्या बाजूने असा जर विचार झाला की नाही मी याच्यात काहीच करणार नाही, तर असं होऊ नये. म्हणजे आपण सगळे मिळून या शहराचा
शहराला स्वच्छ बनवू, निरोगी बनवू. याच्यासाठी मी सगळ्या डोंबिवली कल्याणमधल्या नागरिकांना आवाहन करीन की महापालिकेच्या या स्वच्छता मोहिमेला साथ द्या. म्हणजे आपलं शहर हे आपण खूप सुंदर बनवू. कोणीतरी एकाने नाही, प्रत्येकाने याच्यातला खारीचा वाटा उचलला पाहिजे. हा जर खारीचा वाटा उचलला तर मला वाटतं कल्याण डोंबिवली हे स्वच्छ आणि सुंदर बनायला वेळ लागणार.